पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी खासदार चषक 2025 मध्ये. एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच डिसिजन घ्यायचं आहे की नवीन बॅटर कुठला पाठवायचा आहे. टाइम आउटचा नियम लक्षात घ्या. स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी आयोजित खासदार चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड लास्ट मॅच आजच्या नाईटमधली पहिलाच बॉल बघितला आपण अपील केली जाते. डाऊन दी लेग बॉल आणि बॉल सरळ निघून जातो लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जर आपण विचार केला तर एक महत्त्वपूर्ण जोडी म्हटली जाते अर्णव व खारबाव टीमची. ब्लॉकमध्ये बॉल यावेळेला खोदून काढला जातोय सरळ बॅटने. लॉंगचा फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव मिळते. ही जोडी एक चांगली जोडी म्हटली जाते आणि या जोडीने भरपूर वेळा चांगली पार्टनरशिप केलेली आहे अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमसाठी. भूषण कारभारी आणि सचिन म्हात्रे. यस, भूषण कारभारीसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर नवज नांदुरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कारण भूषण कारभारी हे जावई आहेत खार्डी गावचे. बॉलिंग मार्कवर ऋतिक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका सचिनसाठी मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउंस चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर. फक्त एक धाव मिळेल आणि एक धावेने सचिन म्हात्रे आपलं खाते खोलतोय आणि टीमचं टोटल पोहोचवतोय 6 वर. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता सचिन म्हात्रे यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला विजयश्री संपादन करून दिलं होतं. तो सचिन आपलं खातं खोलत असताना ऋतिक पहिल्या बॉलवर चौका जरूर आला होता. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त ब्लॉक हॉलमध्ये गोलंदाजी, यॉर्कर डिलिव्हरी टाकण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातोय ऋतिक याला. ह्या वेळेला पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल. थोडासा नाराज आहे भूषण स्वतःवरच. ह्या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे होता, मात्र फटका येत नाहीये. एक सिंगल मिळते. या सिंगलनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. चांगल्या गतीने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ऋतिक. चांगला स्पेस काढतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आज आपण बघितलं भरपूर जे स्पेसर गोलंदाज होते त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे या विकेटवर. आजची पहिलीच रजनी आहे या स्पर्धेमधली. पुन्हा बॉलिंग मार्कवर ऋतिक. चांगला फटका उचलून खेळलाय बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर जातो बॉल. 6 रनसाठी षटकार. सचिनला तोच फटका सचिनच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या दिशेने सरळ षटकारासाठी आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन्स. अतिशय धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अर्णव एंटरप्राइजेस खारबाव या टीमची. अंतिम बॉल घेऊन जाईल बॉलर ऋतिक आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा पुलचा फटका, मात्र फिल्डर शोधलाय. सरळ फिल्डरच्या हातात बॉल जरूर होता, मात्र या ठिकाणी कॅच सुटला जातोय आणि एक जीवनदान मिळते सचिन याला. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 14 ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमचा स्कोर झालेला आहे 14 धावा, कुठले विकेट न गमावता. सुरुवात अतिशय दमदार आहे. आणखीन एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही बॅटर त्यांचा आऊट झालेला नाही आहे. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर आपण बघतो सचिन म्हात्रे आणि भूषण कारभारी. दोन्ही सुद्धा विकेटवर रुजू आहेत आणि दोन्ही सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतात. लाईव्हमध्ये आहेत. भूषण आपण बघू शकतो खेळतोय
6 वर तर 8 वर बॅटिंग करताना दिसतोय सचिन. पहिले षटक टाकलं ते ऋतिकने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. 14 धावा येतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकाचा हा सामना. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत. उद्या दिवसा सकाळी ठीक 9 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार. उद्या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधले सामने आपल्याला पाहायला मिळतील. 8 टीम ऍक्शन मध्ये दिसतील चॅम्पियन क्रिकेट मधले. बॉलिंग मार्कर येतोय नयन. हो खोलबट टप्प्याचा बॉल. यावेळेस एज लागून जातो बॉल. बॅकआउट ऑफ द स्कोअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 15 वर. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना स्वयंभू पायगाव विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा. त्यानंतर दुसरा सामना टिवरी स्पोर्ट टिवरी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र असा होईल. टीम 94 कामन विरुद्ध ससूनवगर. तिसरा सामना पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध श्रीकानाई पायबी. ओ ह्या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होता मात्र रिस्की होती ही धाव. या ठिकाणी विकेट जाण्याची संभावना होती. थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं ह्या वेळेला गोलंदाज नयन याने. अगोदरचा बॉल जर आपण बघितला जलद गतीने टाकला होता. हा बॉल थोडासा बॅक ऑफ द हँड टाकला. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर नयन. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. चांगला फटका मात्र फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव मिळेल. 1 धावेने स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 16 रन्स. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण बघितलं नाईटमध्ये आणखीन 8 टीम आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. सचिन येतोय स्ट्राईक एंडवर. एक षटका ठोकलेला आहे सचिनने मागच्या ओव्हरमध्ये. आणखीन एक चांगला धमाका. बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. नक्कीच सन्माननीय खासदार माननीय श्री सुरेश माते म्हणजे सर्वांचे लाडके बाल्या मामा यांच्या आपण बघतोय नावाने या स्पर्धेचं आयोजन. यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025. ओ हो आणखीन एक जबरदस्त धमाका. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. लगातार 2 बॉलवर 2 षटका ठोकतोय फलंदाज सचिन म्हात्रे. जबरदस्त शॉट. सचिन म्हात्रे इज ऑन फॉर्म मध्ये आलेला आहे. जबरदस्त लाईव्ह मध्ये बॅटिंग करताना दिसतोय. आणि मिडविकेटचं झोन जे आहे अतिशय स्ट्रॉंग झोन म्हटलं जाईल सचिन म्हात्रे याचं. आत्तापर्यंत 3 षटका ठोकलेले आहेत या इनिंगमध्ये सचिन याने. मागच्या मॅचचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आणि या मॅचमध्ये सुद्धा तडाखेबाज फलंदाजी करताना दिसतोय सचिन म्हात्रे. हो ऑफ स्टंपच्या बाहेर. ह्या वेळेला जास्त बाहेर बॉल होता. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. थोडंसं प्रेशरमध्ये येताना दिसतोय नयन. ज्या प्रकारची फटकेबाजी नयनच्या गोलंदाजीवर झालेली आहे सचिन म्हात्रे यांच्याकडून. लॉंग ऑफ लाईक फिल्डर दिसतो आपल्याला. डीपमध्ये ऑन साईडला जास्त फिल्डर दिसतात. एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट एक लॉंग ऑन. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल येतो मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग करतो डीप मिड विकेटचा फिल्डर. एकच धाव मिळते आणि या 1 धावेने स्कोर 30 वर जाऊन पोहोचतोय. 30 विदाउट लॉस. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 वर. एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमकडून. आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर 15च्या करंट रन रेटनी बॅटिंग करताना दिसतोय अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय.
अंतिम 2 ओव्हर शिल्लक असतील आणि जर आपण बघितलं तर याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर प्रोजेक्शन स्कोर जो आहे 60च्या आसपास आणि जर 60 रन झाले तर या नाईट क्रिकेटमध्ये ते चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकेल बॉलिंग करणारी टीम न्यू एक्विरा पिंपरणे टीमला. बॉलिंग मार्कवर येतोय अजयला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा जास्त गेलेल्या आहेत त्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. जर थांबवू शकला तर नक्कीच थोडंसं टार्गेट कमी होईल आणि टार्गेट जर कमी झालं तर बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेस उतरेल जे न्यू एक्विरा पिंपरणे टीम त्यांना थोडंसं प्रेशर कमी असेल. हो, चांगला बॉल यावेळेला निमन बाउन्स सुद्धा मिळाला ऑप्शनच्या बाहेर ज्या लाईनला बॉलिंग टाकायला पाहिजे. मात्र ह्या वेळेला पंच इशारा करतात की हा बॉल वाईड आहे. लेट टू लेट मात्र अप टू डेट डिसिजन बाय अंपायर. रिव्ह्यू नाही आहे, फक्त बिंबरसाठी रिव्ह्यू आहे. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल थोडासा निमन बाउन्स सुद्धा झाला होता. हा रिव्ह्यू अंपायरचा आहे, लक्षात घ्या. चेक केला जाईल रिव्ह्यू. सॉफ्ट डिसिजन वाईट आहे. आता पुन्हा एकदा चेक केला जाईल. प्रिन्स मूवीज अतिशय चांगलं टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज टेलिकास्ट दुनियेमधलं एक मोठं नाव म्हटलं जाते. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हरेज केलेला आहे. प्रिन्स मूवीजने 10PL सारखी सुद्धा स्पर्धा त्यांनी कव्हरेज केलेली आहे आणि अतिशय चांगलं टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज, रवी गुलवी आणि प्रथमेश यांची ही टीम आहे. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल. चल, वेळेबद्दल मात्र सहकार्य करायचं. याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. यानंतर तिसरा विजेता आणि चौथा विजेता यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल अजय. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ, ब्लॉकलमध्ये पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. संधी होती रनआउटची, मात्र ओथ्रो सुद्धा झाला होता. या ठिकाणी आपण बघितलं सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 31 धावा, 31 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी आहे की कुठलंही विकेट गेले नाहीये. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव टीमचा चांगली बॅटिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. खास करून सचिन ज्याच्या बॅटमधून 3 धमाके आलेले, 3 षटकार आलेले आहेत. एक चौकार भूषण कारभारीच्या बॅटमधून सुद्धा आलेला आहे. ओव्हर द विकेटचा मारा राईट हँडर बॅटर भूषणसाठी. ओ, ब्लॉकलमध्ये पुन्हा एकदा अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज अजय. थोडासा पुढे बॉल ठेवतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग तर चांगली आहे, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र वेट हा कॉल दिला जातोय. फक्त 2 धाबे बस समाधान आणि 2 धाब्याने स्कोअर जाऊन पोहोचतोय 33 वर 33 विदाउट लॉस. यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. तिसरा विजेता आणि चौथा विजेता टीम संतराजा खारबाव आणि जू नांदुरके टीम. हो, आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला. फिल्डर आहे, सरळ फिल्डरला शोधलाय. हो, थ्रो पुन्हा एकदा रन येईल आणि या ठिकाणी प्रेशर साफ बनवलेला आहे. आणखीन रन येतील. हे खासियत आहे या 2 बॅटरमध्ये. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुद्धा अतिशय बाहेर म्हटली जातात दोघे सुद्धा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट वाखाण्याजोगी. ज्या ठिकाणी फक्त सिंगल होती, सिंगलचं डबलचं ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलेला आहे भूषण आणि सचिन या दोन्ही फलंदाजाने. या 3 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 36 वर 36 विदाउट लॉस.
चांगली बॅटिंग करताना दिसतात. ज्या वेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस जी लाईफ लाईन आहे ती लाईफ लाईन वापरली जाते. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. राऊंड विकेटनी यावेळेला सचिनसाठी मिस टाइम शॉट, हवेत बॉल, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच आउट, विकेट जाईल. पहिला ब्रेक तो मिळून देतोय गोलंदाज अजय, बाद होतोय फलंदाज सचिन म्हात्रे, इज आउट. गोलंदाज अजय याने अचूक टप्प्याने गोलंदाजी केलेली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी सागर. शेवटचा बॉल घेऊन जाईल. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा मोजतोय गोलंदाज अजय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या ऋतिकने, नयनने 16 धावा खर्च केल्या. कुठलाही विकेट मिळाला नव्हता, मात्र पहिला ब्रेक तो मिळवून देण्यामध्ये यश प्राप्त करतोय. व पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर, अतिशय सटीक यॉर्कर टाकला होता गोलंदाज अजयने. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमचा 36 वर 1 विकेट. आता पण जर बघितलं तर 12च्या सरासरीने वाटचाल केलेली आहे, कारण रन रेट 12चा. अंतिम 1 षटक शिल्लक आणि बघूया कुठला गोलंदाज येईल. असं वाटते की हरीश पाटील येईल बॉलिंग मार्कवर, जो लेफ्ट आर्मर आहे. हरीश पाटील एक कालामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय चांगला गोलंदाज म्हणून उदयास आला होता. सिल्वर आर्म ऑफ भिवंडी असं सुद्धा त्याला म्हटलं गेलं होतं. आणि ओपन क्रिकेट असो, भिवंडी ओपन असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी हरीश पाटील यांनी केली होती. आणि तोच हरीश पाटील अतिशय अनुभवी खेळाडू आहे पिंपळनेर टीमचा. तो सध्या आपण बघतो बॉलिंग मार्कवर आलेला आहे. हरीश लेफ्ट आर्मर आहे. शेवटचं षटक डेट ओव्हर टाकण्यासाठी येतोय आणि शेवटचं षटक टाकणं म्हणजे जिम्मेदारीची गोष्ट आहे आणि हे जिम्मेदारी स्वीकारलेली आहे ती हरीश पाटील यांनी. स्ट्राइक एंडला बॅटर आपण बघतोय भूषण कारभारी. थोडासा वेगळा स्टान्स आहे भूषण याचा. ओ चांगला बॉल या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर शफल झाला होता. बॅटर अगोदरच भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. एक चांगली डिलिव्हरी, बॅटरला रीड करत असताना चांगली गोलंदाजी करताना दिसला गोलंदाज हरीश. डॉट बॉल जातोय, प्ले अँड मिस. 5 बॉल शेष असतील या इनिंग मधले. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, जबरदस्त प्रहार आणि बॉलला पाठवून दिले डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी आउट ऑफ द पार्क षटकार. अप्रतिम फाटका. फुल टॉस बॉल जसा पडला अगोदरच तयार होता, प्रिपेअर होता हा शॉट खेळण्यासाठी भूषण कारभारी. जसा फुल टॉस बॉल मिळाला त्या बॉलला रस्ता दाखवला सीमारेषेचा षटकारासाठी. हरीश यावेळेला खेळून काढतोय मिड विकेट आणि स्क्वेअरलेसच्या मध्ये फिल्डिंग आहे चांगली. 2चा कॉल, रनआउटची संधी. स्ट्राइक एंडला थ्रो, डायरेक्ट हिट. अपील केली जाते मात्र आपले पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता आणि 1 शॉटचा सुद्धा इशारा. आणि या ठिकाणी 3ऱ्या पंचांकडे सुद्धा दाद मागवलेली आहे. स्ट्राइक एंडला भूषण आउट आहे की नाही, सेफ आहे हे बघितलं जाईल. आणि या ठिकाणी आउट जर असेल तर नक्कीच एकही धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. आमचे 3रे पंच आपण बघतोय सज्ज आहेत आणि टेलिकास्ट टीम प्रिन्स मूवीज चांगला टेलिकास्ट करताना डायरेक्ट हिट केलं होतं हे बघितलं आपण. डायरेक्ट हिट लागला होता मात्र त्यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता की नाहीये चेक केलं जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. आणि प्रिन्स मूवीजला तुम्ही जर सबस्क्राईब केलं
आणि जर तुम्ही सीमारेषा बाहेर झेल टिपला तर तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक लागू होईल. हे बघितलं डिरेक्ट हिट झालं होतं त्यावेळेस बॅट ग्राउंड जरूर झाली होती. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. वन शॉट म्हणजेच एकच धाव फक्त ग्राह्य धरली जाईल. या सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोअरबोर्डवर 43 लॉस ऑफ 1 विकेट. हरीश पुन्हा एकदा. ओहो आणखीन एक चांगला धमाका. मात्र फिल्डर आहे त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. काऊ कॉर्नरला षटकार. काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय भूषण कारभारी. जबरदस्त अटॅक चढवलेला आहे. ओ यावेळेस हुक करत होता विस्की हुक शॉट. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. नाही अडू शकणार. यास अडवला जातोय बॉल. 3 फिल्डर गेले होते बॉल अडवण्यासाठी आणि बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतो भूषण. या 2 धाब्याने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअरबोर्डवर 51 रन. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमची. अंतिम बॉल शेष. ओ चांगला बॉल. यावेळेला थोडासा लेग कटर होता. डॉट झालेला आहे. प्ले अँड मिस ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमचा स्कोअर झालेला आहे तो 51 रन्स आणि 52 रनचा टार्गेट असेल न्यू एकविरा पिंपलनेर टीम समोर. असेल जून नांदुरकी टीम. बॅटिंग करू. येस बॅटिंग. थँक्यू सो मच. आपण लगेच जायचं आहे. थँक्यू सो मच. आजच्या नाईटमधला अंतिम सामन्याचा टॉस झालेला आहे. तो टॉस जिंकला तो जून नांदुरकी टीमने. जोगेश्वरी जून नांदुरकी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण समर्चन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील निशांत पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय अर्णव एंटरप्राइजेस खारबा विरुद्ध नेकवीरा पिंपळनेर या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये
तुम्ही पाहताय एकविरा पिंपळनेर या संघाच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. भूषण कारभारी अक्षरशः बरसला या मैदानावरती, त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या आणि चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. आणि खारबाव संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं सागर कारभारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला विजयला पाहताय. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर पॉईंटच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला स्लाइस केलाय, बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय फलंदाज विजयच्या बॅटमधून. गेले आणि तदनंतर चेंडूला स्लाइस केलं. स्क्वेअर कटचा फटका होता. फलंदाज सचिनच्या विजयच्या बॅटमधून आलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा अगदी पहिल्या चेंडूवरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. चांगली सुरुवात केलेली आहे कारण 52 धावा बनवायच्या आहेत. सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे आणि तेच कार्य करत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलाय फलंदाज विजयनं हा चौकार. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च झाला नाही पाहिजे. पंचांना देखील विनंती आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि तदनंतर पॉइंटला बीट करत सरळ चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं होतं. पहिल्या मॅचमध्ये देखील विजयनं चांगली बॅटिंग केली होती. तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता परंतु याही मॅचमध्ये त्याला चांगली सुरुवात करावी लागेल. एक मोठं नाव आहे पिंपळनेर संघासाठी. तो सातत्याने चांगली बॅटिंग करत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज सागर ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेत. फिल्डर आहेत तिथे परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये विजयच्या बॅटमधून. स्ट्रोक पाहायला मिळाला विजयच्या बॅटमधून. यावेळी देखील हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. मिस टाइम फटका होता परंतु वर्तुळात मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात न्यूयॉर्क विरा पिंपळनेर या संघाने या मॅचमध्ये केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तुम्ही पाहताय. यावेळेस पाहिला तर बॅटचे एज अँड यष्टांचा वेध. इथे जर पाहिला तर फलंदाज बाद झालेत. प्लेड ऑन. इथे जर पहिला धक्का बसलाय कुणाल बाद. बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर यष्टांचा वेध घेतला. पहिला धक्का या मॅचमध्ये न्यूयॉर्क विरा पिंपळनेर या टीमला बसलाय. खरं तर 9 धावा तुम्ही पाहताय फलंदाज विजयच्या बॅटमधून या मॅचमध्ये परंतु कुणाला अपयशी ठरले आणि बाद झालेत. नवीन फलंदाज ऋतिक म्हात्रे मैदानावरती दाखल झालेत. पुन्हा एकदा सागर कारभारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळतो या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण प्राप्त घेतो आणि पंच देखील आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 10 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या आहेत न्यूयॉर्क विरा पिंपळनेर या टीमला परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. या उलट खारबाव संघाला देखील गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. पुन्हा एकदा सागर ओव्हर द विकेट.
ऋतिकच्या विरोधात, परंतु तिथे मोठा फटका लॉंग ऑनला खेचलाय. फिल्डर आहे तिथे, प्रयत्न करतायत, परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार या मॅच मध्ये येतोय. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फील्डला खेळलं जातं. यावेळेस लोअर फुलटो चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगला, अगदी पाहिला तर शॉर्ट लॉंग लेगला फिल्डर होते तिथे आणि चांगली फिल्डिंग करण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जरूर कुणाल बाद झाला, परंतु विजय आणि ऋतिकनं चांगली सुरुवात केलेली आहे या मॅचमध्ये. चांगली भागीदारी दोन फलंदाजामध्ये तुम्ही पाहताय, कारण 52 धावा बनवायच्या आहेत आणि ज्या सुरुवातीची गरज होती ना, ती सुरुवात मिळाली आहे या मॅचमध्ये पिंपलनेर टीमला. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. विजयकडे फॉर्म आहे, तो चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय, परंतु ऋतिक मात्र देखील या मॅचमध्ये बरसलाय. त्याच्याही बॅटमधून चौकार आलाय, त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी न्यूयॉर्कविरा पिंपलनेर या टीमला. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल अर्णव एंटरप्राइजेस खारबाव या टीमला, कारण या संघाची कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये चांगली राहिली. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला, परंतु गोलंदाजी करत असताना त्यांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विनीत दाखल झालेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्ही जर पाहिलं ना, ऋतिक मात्रेला पाहताय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू टाकण्यासाठी तुम्ही विनीतला पाहताय, परंतु रनवेमध्ये थोडासा अडथळा, स्वतःला रोखलं. परंतु ऋतिकचा विचार केला तर सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आहे. एकविरा पिंपलनेरसाठी तो चांगली कामगिरी करतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. विनीत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, फुटवर्कचा अभाव दिसला, चेंडूपर्यंत पोहोचलेत नव्हते ऋतिक मात्रे. आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज विनीत. चांगला टप्पा पाहायला मिळाला, कारण टप्पा पडल्यानंतर वळण देखील प्राप्त झाला होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चेंडू डॉट आला या मॅचमध्ये. काय व्हेरिएशन आहे. या अगोदरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, इथे पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय चेंडू. ज्या उंचीसाठी खेळले ना, ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. आणखीन एक चेंडू डॉट आला या षटकामध्ये. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, काय गोलंदाजी करतोय. कारण ऋतिकला शांत ठेवलाय, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय, परंतु ऋतिकला फुटवर्क करावा लागेल. तो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू अगदी त्याच्यापासून दूर गेलाय. अजून एक चांगला चेंडू या मॅचमध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर पाहिलं ना, तर आतापर्यंत 15 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. यावेळेस स्लॉग स्वीप चेंडूला पाठवलाय. वाह वाह वाह, काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 7 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता स्लॉग स्वीपचा फटका ऋतिकच्या बॅटमधून. काय बॅट स्विंग आहे, प्रॉपर बॅट स्विंग, आणि चेंडूला एक्झिक्यूट केलाय, अगदी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला ऋतिकच्या बॅटमधून. आणि या स्पर्धेमधील आतापर्यंत जर विचार केला तर 47वा षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय, ऋतिकचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू तो डॉट जरूर खेळला, परंतु षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. सुरुवातीला चांगले 2 चेंडू टाकले विनीतनं, परंतु षटकार आला आणि तदनंतर जर पाहिला ना, तर वाईट चेंडू देखील पाहायला मिळतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती विनीत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याने चेंडू होता हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकलाय. वाईड यॉर्कर टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं ना तर ऋतिककडे उत्तरच नव्हतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला युद्ध मैदानावरती तुम्ही पाहताय. इथे जर पाहिलं तर गोलंदाज एक चांगला चेंडू टाकतो तदनंतर चांगला फटका देखील येतोय. एक चांगलं क्रिकेट क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतं. पुन्हा एकदा विनीत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहिला यष्टीरक्षक मिस्टेक करतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा मिळतील. या मॅच मध्ये यष्टीरक्षकाने चुकी केली आहे आणि बायच्या स्वरूपात या 4 धावा. किती 26 या आकड्यावरती 26 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. न्यू एकविरा पिंपळनेर या टीमला काय जबरदस्त सामना रंगला. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु विनीत चांगली गोलंदाजी करतायत परंतु मागील चेंडूवरती यष्टीरक्षकाच्या मातून मिस्टेक झाली आणि 4 धावा मिळाल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. इथून चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांना चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट विनीत पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु खोलवर टप्प्याला चेंडू होता. इथे चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये एक चौकार आलाय बाईच्या स्वरूपात परंतु षटकार देखील आला होता ऋतिकच्या बॅटमधून परंतु तदनंतर ऋतिकनं देखील संघर्ष केलाय. 3 चेंडू डॉट खेळलाय तो या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या आहेत न्यू एकविरा पिंपळनेर या टीमला. हा षटक भरपूर निर्णायक आहे. षटक क्रमांक 3 या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत न्यू एकविरा पिंपळनेर टीमला परंतु एका बाजूला अर्णव एंटरप्राइजेस खारबावला धावा रोखायच्या आहेत. म्हणजे या षटकामध्ये मजा येईल. निर्णायक षटक आहे परंतु जास्त वेळ खर्च करू नका. लगेच शतरक्षण सजवा. पंचांना देखील विनंती आहे कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आजच्या रजनीमधील त्यामुळे वेळ आपल्याकडे फार कमी आहे. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला. चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांची कामगिरी GC अंतर्गत खेळताना चांगली राहिली आहे आणि एकमेकांच्या विरोधात हे संघ खेळत असतात परंतु या रजनीमध्ये खेळण्याचा वेगळाच अनुभव आहे कारण प्रत्येक धावेसाठी फलंदाज या मॅचमध्ये संघर्ष करतायत. अंडर फ्लड लाईट बॅटिंग करणं डिफिकल्ट असतं परंतु आतापर्यंत न्यू एकविरा पिंपळनेरच्या फलंदाजांनी सोपं करून दाखवलं आहे परंतु 12 चेंडूमध्ये त्यांना 26 धावा हा सामना जिंकण्यासाठी बनवाव्याच लागतील परंतु गोलंदाजांना देखील या धावा रोखायच्या या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य आलेत परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय विजय. त्याच्याही बॅटमधून 3 चेंडूमध्ये 9 धावा या मॅचमध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली परंतु तदनंतर तो स्ट्राईकपासून वंचित राहिलाय. या षटकामध्ये तो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याला चेंडू होता परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फटका सजवला. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता समोरच्या दिशेने. चांगला ऑफ ड्राईव्ह परंतु लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आणि सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर. आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन द बॉल. इथे पकडली याच्या मॅच मध्ये ऋतिक मात्रेला परतावा लागेल. महत्वाची विकेट. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. चांगला चेंडू होता. बेगीट करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद झालेत. आदित्यनं विकेट हॅट्रिक घेतली ना तर राजेश चौधरी आणि नितेश तांगडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु चांगली गोलंदाजी करतायत. ऋतिक मात्रेला बाद केलं. त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला होता या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर
अगदी पाहिलं तर चुकीचा स्ट्रोक खेळले होते, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो फटका फसला होता. बाउन्स देखील होता त्या चेंडूवरती आणि अशा कंडिशनमध्ये अशा प्रकारचा फटका खेळणं संघाच्या हिताचं राहील का, अगदी त्याचा देखील विचार करावा लागेल ऋतिक मात्रेला. त्याने देखील घिसाडघाई केली या षटकामध्ये असंच म्हणावं लागेल. नवीन फलंदाज नयन मैदानावरती दाखल होतोय. हो, यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक, गाऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग भूषण कारभारीच्या माध्यमातून आणि इथे फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये या षटकामध्ये आदित्यनं थोडंसं कमबॅक करून दिलं, कारण महत्त्वाची विकेट मिळवली आणि तदनंतर सिंगलच मिळते पाहायला त्याच्या माध्यमातून त्याच्या विरोधात. हो, यावेळेस फटका अगदी जर पाहिला तर विजयचा फसला आहे, फिल्डर आहे, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. समाजकार्या होते की फटका फसलाय की काय, परंतु डिस्टन्स कव्हर केलाय. चांगला पुलचा फटका विजयच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय. विजयच्या बॅटमधून वीज कडकडावी ना असा हा षटकार आला या मॅचमध्ये. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतोय विजय, अगदी सलामीला आलाय, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेत. आदित्यच्या विरोधात देखील षटकार पाहायला मिळाला. आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ते काय घडलं मैदानावरती आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला आदित्यचा, कारण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला. इथे जोरदार अपील देखील पाहायला मिळाली, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे आणखीन एक चेंडू डॉट पाहतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी आदित्यची राहिली. ऋतिक मात्रेची मोठी विकेट त्यांनी मिळवली या षटकामध्ये. यावेळेस बाउन्स पाहायला मिळालाय, परंतु इथे पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल पाहायला मिळतोय, कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता, भरपूर बाउन्स होता, त्यामुळे पंचाने वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी आदित्यला दिला. भरपूर जास्त उंची होती या चेंडूवरती आणि पंचांचा योग्य निर्णय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट विजयच्या विरोधात. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू वाईड आलेत. आणखीन एक चेंडू वाईट पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. समीकरण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे नियोक्विरा पिंपळनेर टीमसाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फॉरवर्ड पॉईंटला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. म्हणजेच येणारे 7 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला कोण असेल? विजय. त्याच्या बॅटमधून धावा देखील आलेत. जमेची बाब म्हणजे नियोक्विरा पिंपळनेरसाठी विजय मैदानावरती आहे आणि चांगल्या रीतीनं तो खेळतोय. त्याची आयसेट चांगली आहेत, कारण त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागला. त्यामुळे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 15 धावा देखील इथून बनवू शकतात, परंतु नयनला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. या उलट खारबाव संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये आपल्या संघातील सर्वात चांगला गोलंदाज अर्थातच भूषण कारभारीला त्याने स्लॉगवरच्या षटकासाठी इन्व्हाइट केला. त्यामुळे हा सामना देखील चांगलाच पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर विजय आणि एका बाजूला भूषण. चांगला सामना रंगला. चला बी फास्ट, लगेच शतरक्षण सदवा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून एक सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळवायचा. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. अनिल अंकलेश प्रतिष्ठान, स्वराज्य ग्रुप, खाडीची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि विकीशट मात्रे यांचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आपल्या नावाला शोभणारी क्रीडा स्पर्धा. याही वर्षी
आपण पाहतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडीच्या माध्यमातून 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो लोअर फुल टच चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल गेला. एकदा मिळाली. सेकंडचा कॉल आहे परंतु इथे चेंडूची फेकी खराब राहिली. जिथे एकदा होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. चेंडूची फेकी खराब राहिली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका हवा आहे न्यू एकविरा पिंपळनेरला या मॅचमध्ये आणि ते कार्य मैदानावरती विजयलाच करावा लागेल. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. रजनी स्पर्धेमध्ये कशी बॅटिंग करायची अगदी त्याला ठाऊक आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. वा काय फटका आलाय. आडव्या बॅटनं चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक आलाय फलंदाज विजयच्या बॅटमधून. या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जिथे सिंगल होती ना तिथे डबल आली आणि तिथे विजयला स्ट्राईक देखील मिळाली आणि या बेसिक चुका आहेत ना या कुठेतरी तुम्हाला विजयापासून दूर ठेवू शकतात. अगदी तसंच काही घडलं या षटकामध्ये कारण विजय नॉक स्ट्राईक एडवरती राहिली असते परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि तिथे देखील एक धाव एक्स्ट्रा मिळाली आणि लगेचच विजयच्या बॅटमधून या मॅचमध्ये षटकार आलाय. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. भूषण कारभारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हो चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याने चेंडू होता. चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. निकेतन त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते. या सिंगलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 46 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अफलातून सामना. अगदी मध्यरात्री तुम्ही हा दर्जेदार सामना पाहताय. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो परंतु न्यू एकविरा पिंपळनेर संघाने देखील खूणगाड बांधली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का नाही. इथे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. फटका अगदी फसला होता परंतु फिल्डर नव्हते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती. आवाज कमी येतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथे जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फलंदाजाच्या बॅटमधून चांगला प्रयत्न केला होता परंतु फिल्डर पोहोचले नव्हते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 48 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हो खोलवा टप्प्याने चेंडू आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. निकेतन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे. सक्सेसफुल होईल का. हो झाली आहे सक्सेसफुल. गॅदरच करता आला नव्हता. येणारे 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना तुम्ही पाहताय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी 2 धावा बनवाव्याच लागतील. एका बाजूला नयन आहे. अगदी मेहनतीनं तो देखील चांगली बॅटिंग करतोय परंतु इथे 2 धावा त्याला बनवायच्या आहेत. इथून जर सामना जिंकला ना नयननं तर अगदी इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा नाव असेल नयन. परंतु ते कार्य त्याला मैदानावरती करावं लागेल. परंतु भूषण कारभारीला देखील एक चांगला चेंडू टाकायचा आहे या मॅचमध्ये कारण 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज भूषण कारभारी बॉलिंग ट्रॅकवरती. 1 चेंडू आणि 2 धावा. आतापर्यंत चांगला खेळ. विजयचं कौतुक करावं लागेल. विजयने चांगली बॅटिंग केली परंतु नयन देखील चांगली साथ देत आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. गोलंदाज तयार. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हो यावेळेस काय घडलंय मैदानावरती. ओ हो 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 वाईड बॉल.
मॅचच्या क्रुशल मुवमेंटला भूषण कारभारीने या मॅचमध्ये वाईट चेंडू टाकलाय. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती केलेली मिसफील्ड या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जाईल, कारण तदनंतर विजयच्या बॅटमधून षटकार देखील आला होता. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. भूषण कारभारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. ओ फुलटॉस बॉल आणि ते सामना जिंकलाय. न्यू एकविरा पिंपळनेर या संघाने काय फलंदाजी केली आहे नयन, आणि फलंदाज विजयनं जबरदस्त बॅटिंग. आणि मी तर म्हणेन खारबाव संघाच्या बाजूने हा सामना होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये चुका झाल्या भरपूर साऱ्या आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ इथे पराभूत होतोय. धावा आलेत. विजय या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. काय जबरदस्त फलंदाजी विजयने या मॅचमध्ये केली. खरं तर अर्णव एंटरप्राइजेस खारबावला आजच्या रात्रीमध्ये झोपच लागणार नाही, कारण सहज सोपा सामना होता त्यांच्यासाठी, परंतु थोड्याशा बेसिक चुका त्यांच्या माध्यमातून झाल्या आणि अर्णव एंटरप्राइजेस संघ मात्र पराभूत झाला या मॅचमध्ये. हार्डलक टफ लक अर्णव एंटरप्राइजेस खारबाव, हार्डलक भूषण कारभारी. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे आणि विजय आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.